आद्य स्वामी शिवानंद दादाजी परिवाराचा सत्संग आणि महारुद्र महायज्ञ तयारी पूर्ण। नंदनवन लॉन इथं साधक दाखल होण्यास सुरुवात। केडगावमधील सोनेवाडी रस्त्यावरील लोंढेमळा परिसरातील आद्य स्वामी शिवानंद दादा दरबाराच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त शिवानंद दादाजी यांच्या अमृतवाणीत सत्संग, ध्यान, योग आणि महारुद्र महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। नगरच्या नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन सरस्वती सभागृह इथं पार पडणाऱ्या या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। त्यांच्या भोजन आणि निवासाची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे। शुक्रवार दिनांक 24 मे रोजी शिवानंद दादाजी यांचं आगमन सकाळी 9 वाजता नंदनवन लॉन इथं होणार आहे। पहिल्या दिवशी त्यांचा सत्संग होईल। भाविक भजन, ध्यानधारणा, योग साधना करतील। दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी जगत कल्याणासाठी महारुद्र महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। यात 108 साधक आहुती देतील। यज्ञासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये गणेश मूर्ती, शिवलिंग, कलश, ताट, ताम्हण, पळी, पेला, तांब्या, आसन आणि हवन सामुग्री साधक स्वतः आणणार आहेत। राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर, मनपा आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। आद्य स्वामींचे भव्य स्वागत आणि पूजन झाल्यानंतर आद्य स्वामींचं ज्ञानदान, हवन, भजन, सत्संग, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याशिवाय याच दिवशी रात्री 10 ते 11 या दरम्यान महाप्रसाराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे। भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। मी शिवाजी लोंढे, ओम शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने या ठिकाणी भव्य महारुद्र याग या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याचं नियोजनाच्या अखेरच्या टप्प्याकडे आपण आता जात आहोत। 108 यज्ञकुंड असलेला हा भव्य महारुद्र याग या ठिकाणी आमचे सद्गुरू परम दादाजी यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यामुळं नगर शहरातील भाविकांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या यज्ञामध्ये सहभागी व्हावं। त्याला आपण आपला हातभार लावू शकता, कारण की हे कार्य जे आपल्याला या ठिकाणी आपल्या जवळ आपल्याला इथं उपलब्ध होत आहे। आपल्या घराच्या अगदी जवळच नगर शहरामध्ये हा यज्ञ संपन्न होत आहे। या ठिकाणी 108 जोड्या या ठिकाणी बसणार आहेत आणि याच्याबरोबरच रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आम्ही जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून तसेच विविध डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध राहणार असून त्यांच्या माध्यमातून हा इथं संकल्प आम्ही तडीस नेत आहोत। तरी आपणही याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा ही विनंती। जय श्री आद्य स्वामी शिवानंद दादाजी की जय। आद्य स्वामी शिवानंद दादाजी परिवारातील सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की 24 तारखेला या ठिकाणी आपला महारुद्र याग आपण ठेवलेला आहे। कारण केडगाव दरबार जो आहे ते केडगाव दरबाराचा 7वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करत आहोत। आणि हा वर्धापन दिन साजरा करत असताना आपले आद्य स्वामी शिवानंद दादाजी आपले गुरुवर्य यांचं ज्ञानदान तर या ठिकाणी होणारच आहे, परंतु या ठिकाणी आपण महारुद्र याग जो आहे हा या ठिकाणी आपण ठेवलेला आहे की आपल्याला तपोबल जर प्राप्त करायचं असेल त्यासाठी महारुद्र याग करणं गरजेचं आहे। आपल्या असणाऱ्या अडीअडचणी ज्या आहेत ते धार्मिकतेमधून जर त्या रद्द करायच्या असतील, बंद करायच्या असतील, त्या थांबवायच्या असतील आणि त्यातून तपोबल जर मिळवायचं असेल तर यासाठी महारुद्र याग जो आहे अतिशय महत्त्वाचा महारुद्र याग आहे। आणि म्हणून हा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत 108 कुंड, ते म्हणजे नंदन लॉन्स अहमदनगर या ठिकाणी। आणि या 108 कुंडांवरती अनेक भाविक भक्त जोडीनं वैयक्तिक एकटे बसणार आहेत आणि त्या ठिकाणी तपोबल प्राप्ती करून असणाऱ्या अडीअडचणीवरती मात करणार आहेत। त्याचबरोबर आनंद वाटतोय सांगायला की हा 7वा वर्धापन दिन साजरा करत असताना रुद्रयाग तर आहेच, पण त्याचबरोबर सामाजिक कार्याची आवड असणारे आमचे जे या ठिकाणी जे भक्तगण आहेत त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, नेत्र तपासणी शिबिर असेल, असे आरोग्यविषयक वेगवेगळे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। तरी मी या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम आमच्या असणाऱ्या सर्व साधकांना, स्वामी शिवानंद दादाजीच्या साधकांना मी या ठिकाणी विनंती करतो की निश्चितच अतिभव्य, दिव्य, आगळा आणि वेगळा, सुंदर, छान आणि धार्मिकतेवर आधारित असणारा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी आणि असणारं स्वामी शिवानंद दादाजींचं परिवारातील असणाऱ्या सर्व साधकांनी या ठिकाणी त्या ठिकाणी तपोबल प्राप्ती करून घ्यावी आणि तपोबल प्राप्ती करत असताना स्वतः अनुभव घेऊन या ठिकाणी आनंदाची आणि तपाची लयलूट करावी अशी मी या ठिकाणी तमाम सर्व असणाऱ्या स्वामी शिवानंद दादाजी परिवारातील सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी विनंती करतो। आणि निश्चितच आपणा सर्वांच्या
आगमनाची वेळ होताच आपल्या स्वागतास आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू आणि एक आपलं आगळंवेगळं स्वागत या ठिकाणी केलं जाईल। आनंदाच्या भरामध्ये आम्ही आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत। या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना पाण्याची अतिशय स्वच्छ पाणी, थंड पाण्याची या ठिकाणी सोय केलेली आहे। त्याचबरोबर एक शीतकुल आपण ज्याला म्हणतो AC रूम या ठिकाणी आहे की जेणेकरून आता सध्या महाराष्ट्रभर जे तप्त ऊन आपल्याला जे दिसतंय त्या उन्हापासून आपल्या सर्वांचं संरक्षण व्हावं यासाठी या ठिकाणी AC हॉल पण घेतलेला आहे। त्याचबरोबर नाश्त्याची सोय व्यवस्थित केलेली आहे, चहा पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि महाप्रसादाची सोय या ठिकाणी केलेली आहे। आपल्या मुक्कामाची सोय स्वच्छ आणि सुंदर या ठिकाणी केलेली आहे। म्हणून मी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी विनंती करतो, सर्व साधकांना विनंती करतो की निश्चितच आपण या आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि तपोबलाची प्राप्ती करा। जय श्री स्वामी शिवानंद।